विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या तासामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज जो आपण घटक अभ्यासणार आहोत त्या घटकाचं नाव आहे उपयोजित मराठी. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठी या घटकामध्ये या अगोदर आपण मुलाखत या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण जो 2 क्रमांकाचा घटक आहे माहिती पत्रक याविषयी आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. माहिती पत्रक म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात आपण जाहिरात वगैरे असं म्हणतो की नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी रेल्वे स्टेशनला जात असताना मध्येच कोणीतरी एखादा उभा राहिलेला असतो आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये कुठले तरी पॉम्पलेट्स वगैरे देतो, नाही का. मग तो क्लासवाला असेल, साडी सेलवाला असेल, किंवा बिग बाजार असेल, किंवा डीमार्टवाला असेल, कुठलेही तुम्हाला ते काय मिळतात तुमच्या हातामध्ये एखादं पॉम्पलेट्स वगैरे दिलं जातं. ते म्हणजे माहिती पत्रकच हो. म्हणजे थोडक्यात त्यांची ती जाहिरातच. आणि याच विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे की हे माहिती पत्रक म्हणजे त्याचं स्वरूप काय असतं, त्याचा मूळ हेतू काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आता मूळ हेतू काय आहे, सर्वात महत्वाचं की समजा मला जर समजा माहिती पत्रक इतरांना वाटायचं असेल तर माझा मूळ हेतू आहे माझ्याकडे एखादं जे काही उत्पादन आहे किंवा ज्या काही सेवा आहेत किंवा मी एखादी संस्था चालवत असेल तर माझ्या संस्थेमध्ये काय काय जे काही कार्यक्रम होतात किंवा मी कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करतो याविषयी जे काही इतर लोकांना दिलेली माहिती, याविषयी मी जे काही एखादा मार्ग अवलंबितो म्हणजे माहिती पत्रक काढतो किंवा छापतो, म्हणजेच काय ते माहिती पत्रक. माझा मूळ हेतू आहे की माझ्याकडे जे काय ते इतर लोकांना कळलं पाहिजे, इतर लोकांना समजलं पाहिजे. मग आपल्याला या माहिती पत्रकाविषयी थोडक्यात आपल्याला आज या तासामध्ये अभ्यास करायचा आहे. तेव्हा मी हे तुमच्या पुस्तकातीलच एक चित्र आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, हे तगरे वस्ती बारसी योगेश फार्म या जो कोणी आयोजक आहे या आयोजकांनी हे माहिती पत्रक दिलेलं आहे किंवा वितरित केलेलं आहे. प्रामुख्याने जे तुम्हाला रेड कलर मध्ये जे दिसत आहे, प्रामुख्याने काय होणार आहे तिथे, हुरडा पार्टी. काय होणार आहे, हुरडा पार्टी. त्यांना जाहिरात करायची आहे किंवा त्यांना माहिती द्यायची आहे हुरडा पार्टीची. मग त्यांनी कशी दिलेली आहे, कुठल्याही गोष्टीचं एक घोषवाक्य असतं बघा. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो, समजा LIC ची पॉलिसी ते LIC कंपनी विकते, बरोबर आहे की नाही. मग ती लोकांना जाहिरात कशी करते, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, है ना. आणि मग अशा ते त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे. मग तसं हे जे तुमच्या समोर जे काही चित्र दिसतं त्या हुरडा पार्टीचं, यांचं ब्रीद वाक्य काय, तुमच्या आवडीची, तुमच्या पसंतीची, तुमच्या मनातली काय, हुरडा पार्टी. मग कोण त्याचा ऑर्गनायझर आहे किंवा कोण आयोजक आहे, कोणी त्याची व्यवस्था केलेली आहे, कोणी त्याचं संयोजन केलेलं आहे, कोण संयोजक आहे, तर योगेश फार्म्स, तगरे वस्ती बारसी. मग जर समजा तुम्हाला तिथे जायचं आहे, कसं जाल, मग त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. प्रत्यक्ष तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, मोबाईल नंबर दिलेला आहे. बरं ठीक आहे, समजा तुम्हाला जर समजा प्रत्यक्ष त्या ठिकाणची माहिती हवी आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला ज्या काही त्यांच्या सेवा आहेत त्या देणार आहेत, म्हणून त्यांनी त्यांची वेबसाईट दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर त्यांचा ईमेल ID त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे आजकालच्या यंत्र तंत्र युगातल्या सर्व साधनांनी युक्त अशी ती माहिती तुम्हाला दिलेली आहे किंवा माहिती पत्रक त्यांनी वितरित केलेलं आहे. बरं, विशेष म्हणजे काय, म्हणजे काय हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ह्या काही पार्ट्या होत नाहीत. म्हणजे थोडक्यात ज्या काही पार्ट्या होतात ह्या हिवाळ्यात होतात, म्हणून ते सांगतात ही पार्टी हुरडा पार्टी. म्हणजे काय, ज्वारीची बाजरीची जी काही कणसं असतात त्याच्यापासून जे काही ओली ज्वारी आपण म्हणतो तो हुरडा, त्याची ही केलेली पार्टी आहे. मग हिवाळा येतो
आणि हुरडा पार्टीच्या आठवणी ताज्या होतात. आमची हुरडा पार्टी म्हणजे हिवाळ्यातील सर्वोत्तम सेलिब्रेशनच. म्हणजे तुम्ही जे काही सेलिब्रेट करता की नाही कुठलाही कार्यक्रम, समजा तुमचा वाढदिवस वगैरे जे काही असतं नाही का, तुम्ही ज्या पद्धतीने सेलिब्रेट करता तसं त्यांनी सांगितलं हे आमचं एक सेलिब्रेशनच आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही केवळ फक्त याच वर्षी हे आयोजन केलेलं नाही, तर आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या हुरडा पार्टीचं आयोजन करीत आहोत. आणि योगेश फॉर्म हे आयोजक आहेत. येथे हुरडा पार्टीचे बुकिंग सुरू आहे. आणि मग तुमच्या मनामध्ये उत्सुकता जाणण्यासाठी तुम्ही कधी येत आहात, लवकर या. आणि आमच्या स्वागतासाठी म्हणजे लवकर या, तुमच्या स्वागतासाठी योगेश फॉर्म उत्सुक आहे. लवकर या, तुमच्या स्वागतासाठी योगेश फॉर्म उत्सुक आहे. हे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त एक उदाहरणादाखल जे काही तुमच्या पाठ्यपुस्तकातील जे काही तुम्हाला समोर चित्र दिसतं ते दाखवलेलं आहे. आता या पार्टीचं उद्दिष्ट काय, वैशिष्ट्य काय आहे बघा. या पार्टीचं वैशिष्ट्य, तुम्ही हुरडा पार्टीला तर येत आहे, पण कसा मिळेल तुम्हाला हुरडा? गरमागरम. म्हणजे मी जी काही सेवा देणार आहे, माझं काही जे प्रोडक्ट विकणार आहे, माझं जे काही उत्पादन आहे ते तुम्हाला कशा पद्धतीचं असेल किंवा तुम्हाला सेवा कशी मिळेल त्याच्याविषयी व्हॉट इज अ स्पेशलायझेशन, म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य आहे तो. म्हणजे तो कसा असेल? गरमागरम, गोड, ताजा है ना, अगदी तुमच्या समोर भाजून मिळेल. येथेच हुरडा भरपूर आस्वाद घ्या. हुरड्यासोबत तुम्हाला अजून काय काय सुविधा दिल्या जातील? मडक्यातले दही, ताजे मसाला ताक, लसणाची झणझणीत चटणी, खोबरे, गूळ, आणि साहजिकच याशिवाय तुमच्या आवडीनुसार काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, मुळा, कोथिंबीर, भरली वांगी इत्यादी. म्हणजे ही त्यांच्या हुरडा पार्टीची काय आहेत? वैशिष्ट्ये आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने जे माहिती पत्रक आहे ते माहिती पत्रक मी तुम्हाला ह्या 2 चित्रांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रत्यक्ष आपण या माहिती पत्रक या घटकाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा चला आपण वळूया माहिती पत्रक या घटकाकडे. माहिती पत्रक प्रास्ताविक. आजच्या स्पर्धेच्या युगात, आजचं जे युग आहे हे स्पर्धेचं युग आहे. तुम्ही थोडासा विचार कराल तर जे काही तुमच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन्स वगैरे आहेत किंवा इंटरनेट किंवा जे काही कॉम्प्युटर्स वगैरे आहेत, यांच्यामुळे जग इतक्या जवळ आलेलं आहे, हाकेच्या अंतरावर आलेलं आहे. तुम्ही भारतामध्ये बसून, कुठल्याही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बसून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये लोकांशी संवाद साधू शकता. मग जर इतक्या सुविधा आपल्या हाताची असतील, आपल्याला इतकी जे काही साधनं उपलब्ध झालेली असतील, आणि मग याचा आपण उपयोग निश्चितपणे आपला जो काही व्यवसाय आहे, आपले जे काही विचार आहेत, मी जे काही संस्था चालवते त्या संस्थेमध्ये काय काय चालतं किंवा मी जे काही कार्यक्रम आयोजित करतो, या सर्वांची माहिती संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण जे काही लोक आहेत यांना माहिती व्हावी म्हणून मी या जागतिकीकरणामध्ये जे काही उपलब्ध असतील साहित्य त्याचा मी निश्चितपणे उपयोग करणार आहे आणि करतो. आणि याच विषयी आपल्याला माहिती इथे पाहिजे. थोडक्यात काय करणार आहोत आपण? जाहिरातच. थोडक्यात काय करणार आहोत आपण? जाहिरातच करणार आहोत. म्हणून आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे, ज्याला तुम्ही ग्लोबलायझेशन वगैरे असं म्हणता, ऐक नाही, आणि या जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे
आता थोडक्यात, जर समजा एखादं अमेरिकेचं प्रोडक्ट असतं, अमेरिकेचं उत्पादन असतं, आपल्या भारतामध्ये विकलं जातं की नाही? विकलं जातं. मग अमेरिकेमध्ये बसून तो जो कोणी व्यावसायिक आहे किंवा व्यापारी आहे, तो काय आयडिया किंवा काय शक्कल लढवितो, की त्याला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये टीव्ही पाहिला जातो आणि टीव्हीवरती विविध प्रकारचे चॅनल्स असतात आणि मग या टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या या वस्तूचं किंवा उत्पादनाचं माहिती किंवा इतरांना माहिती व्हावी, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मग तो काय करतो? तुम्हाला त्याची माहिती देतो. म्हणजे थोडक्यात काय करतो? जाहिरात करतो. बरं आपणही काय करतो? ही जाहिरात का बघतो? कारण की आपल्याला जर एखादं उत्पादन विकत घ्यायचं असेल, तर त्या उत्पादनाचा दर्जा काय आहे? ते कोणत्या तारखेस बनलेलं आहे? कोणत्या तारखेस ते एक्सपायर होणार आहे, म्हणजे नष्ट होणार आहे किंवा ते रद्दबातल होणार आहे? त्याची किंमत काय आहे? जे काय आम्ही उत्पादन घेणार आहे, त्याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत? काय-काय त्याच्यामध्ये घटक आहेत? याविषयी आपण इत्थंभूत काय करतो? चौकशी करतो किंवा माहिती घेतो. आणि अशा प्रकारे आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालेले आहेत. आपणही आता मला जर एखादी वस्तू घ्यायची असेल, मी डायरेक्ट एखाद्या दुकानात घुसलो किंवा गेलो आणि लगेच वस्तू घेतली असं होत नाही. अनेक जण 3, 4, 5, 6, 10 ठिकाणी त्या वस्तूची चौकशी करतात आणि एखाद्या ठिकाणी त्याला जर योग्य वाटली तर तो निश्चितपणे तिथून तो काय करतो? खरेदी करतो. म्हणजेच आपण चौकस पण आहोत आणि चिकित्सा पण करतो. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहारासंबंधीची सखोल माहिती हवी असते. मला कोणताही व्यवहार करायचा आहे. आता एक उदाहरणार्थ समजा सांगतो तुम्हाला. आम्हाला मुंबईच्या शेजारी कुठेतरी एखादं घर किंवा एखादी जागा वगैरे काहीतरी विकत घ्यायची आहे. मग आम्ही डायरेक्ट जातो आणि विकत घेतो असं होतं का? नाही होत. मग आम्ही काय करतो? त्या जागेविषयी काय-काय इंटरनेटवरती माहिती उपलब्ध आहे किंवा त्या जागेविषयी ज्यानी कोणी माहिती दिलेली आहे, ती कशा-कशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. मग ती जागा शासनाची आहे का? ती जागा वन खात्याची आहे का? ती जागा CRZ मध्ये येते का? ती जागा NA आहे का? म्हणजे नॉन ॲग्रीकल्चरल आहे का? म्हणजे त्या जागेतून एखादा रेल्वे मार्ग किंवा बसचा मार्ग जाणार आहे का? म्हणजे ती जागा महानगरपालिकेच्या क्षेत्रात येते का? त्याचबरोबर ती जागा कशा पद्धतीची आहे? हं? मग आम्ही अशी इत्थंभूत सर्वंकष माहिती मिळवितो आणि तेव्हाच आम्ही काय करतो? खात्रीपूर्वक तो व्यवहार करण्यासाठी तयार होतो. आणि मग बारीक-सारीक आपल्याला अशा प्रकारचा तपशील हवा असतो. आता हा तपशील आपल्याला घर बसल्या मिळतो. मी अगोदरच म्हटलं की समजा आपण रेल्वे स्टेशनवरती जातो आणि मग कधीतरी आपल्याला असा अनुभव येतो की कोणीतरी काहीतरी असं पत्रक वाटत असताना किंवा पॉम्पलेट्स किंवा हँडबिल्स वाटत असताना आपल्याला तो निदर्शनास येतो आणि तो सहज आपल्या हातामध्ये ते एक पेपर देतो. आपणही वाचन करतो, नाही का? हे केवळ माहिती पत्रक समजा तुमच्या हँड टू हँड केलेलं, हँड ओव्हर केलेलं तुम्हाला आहे. पण तुम्हाला आजच्या यंत्रतंत्राच्या युगामध्ये संगणकावर अनेक प्रकारची इंटरनेटवरती माहिती उपलब्ध आहे. मग आपण काय करतो? तिथे जाऊन आपण काय करतो? ती शोधतो. आणि हाच तपशील आपल्याला घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला, तर लोकांना ते हवेच असते ना. आणि आपल्याला लिखित स्वरूपातला जर प्रूफ असेल, नाही का? तो जर दाखला उपलब्ध असेल, तर कोणाला नको आहे? तोच प्रत्येकालाच हवा असतो. आजकाल लोकांची मानसिकता अशीच झालेली आहे, की आम्हाला लिखित स्वरूपात द्या. दाखवा काय आहे? त्याचं स्वरूप काय ते सांगा. आणि मग लोकांची ही मानसिकता जे कोणी व्यावसायिक आहेत, जे कोणी सामाजिक संस्था चालवतात, शैक्षणिक संस्था चालवतात किंवा आर्थिक संस्था म्हणजे जे काही फायनान्स वगैरे करतात, ते घरांसाठी असेल, उदाहरणार्थ
मुथूट फायनान्स, सोने तारण, म्हणजे सोनं त्यांच्याकडे गहाण ठेवून ते कर्ज देतं, याची जाहिरात तुम्ही पाहताच. म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्यवहार करणारे लोक आहेत, या व्यवहार करणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य ग्राहकांची किंवा माणसांची मानसिकता ओळखलेली आहे. आणि तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखलेली आहे. म्हणजे आपल्याला आता बाजारामध्ये चॉईस आहे ना. एखादी जर वस्तू आम्हाला विकत घ्यायची असेल तर तीच वस्तू इतर कंपनी जर बनवत असेल तर त्या दोन कंपन्यांमध्ये काय त्याच्यामध्ये अंतर आहे किंवा काय वेगळेपण आहे किंवा किंमत कशी आहे, त्याचा दर्जा कसा आहे, हे आपण ठरवू शकतो. जसा ग्राहक ठरवू शकतो तसे मात्र जे विक्रेते आहेत त्यांनी अशी शक्कल लढविलेलीच असते. आणि या ग्राहकाच्या मानसिकतेचा फायदा त्यांनी घेऊन या जे काही ग्राहकांची मानसिकता आहे यांचे समाधान करण्यासाठी या उत्पादकांनी आणि विक्रेत्यांनी अनेक वेगवेगळे प्रकारचे जे मार्ग अवलंबिलेले असतात, त्याच्यापैकीच हा एक माहिती पत्रक हा एक मार्ग आहे. मग अनेक जण त्यांची पत्रके भिंतींना चिटकवितात, म्हणजे भित्तीपत्रक आहे. अनेक लोक मोठे मोठे बॅनर्स लावतात, अनेक लोक मोठे मोठे फ्लेक्स वगैरे जे काही आहे ते लावतात, डिजिटल फ्लेक्स वगैरे जे कोणी लावतात आहे ना. काही लोक टीव्हीवरती बातम्या देतात किंवा माहिती देतात किंवा जाहिरात करतात. हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. उत्पादक, व्यावसायिक अशा प्रकारचे वेगवेगळे मार्ग हाताळतात. आणि त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहिती पत्रक. एक प्रभावी मार्ग म्हणजे कोणता? माहिती पत्रक. आता आपल्याला या माहिती पत्रकाचं थोडक्यात स्वरूप काय आहे याविषयी माहिती घ्यायची आहे. मग आता या माहिती पत्रकाचे स्वरूप काय आहे बघा. माहिती पत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. म्हणजे जे काही मला उत्पादन विकायचं आहे, ज्या काही माझ्याकडे सेवा आहेत, याविषयी थोडक्यात त्या जो कोणी सेवा घेणारा आहे किंवा जो कोणी ग्राहक आहे यांना त्या सेवेविषयी किंवा त्या उत्पादनाविषयी थोडक्यात त्याला परिचय प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारचं ते एक परिचय पत्रकच असतं. माहिती पत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे हे एक साधनच आहे. नव्या नव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे, म्हणजे आवर्जून त्यांचं तिकडे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा लोकांनी ते पाहावं यासाठी खऱ्या अर्थानं ती एक खिडकीच आहे असं म्हणावं लागेल. जनमत आकर्षित करण्यासाठी, म्हणजे जी काही जनता आहे जास्तीत जास्त त्या गोष्टीकडे आकर्षित होण्यासाठी हे एक लिखित स्वरूपाचं जाहीर आवाहन असतं की बघा आमच्याकडे अशा अशा प्रकारच्या वस्तू आहेत, आम्ही अशा अशा प्रकारच्या सेवा देतो, त्याची वैशिष्ट्ये अशी आहेत आणि त्याचे दर असे आहेत. अशा प्रकारे जे काही तुम्हाला थोडक्यात जाहीर आवाहनच केलं जातं. माहिती पत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा, म्हणजे जो कोणी उत्पादक आहे किंवा सेवा देणारा आहे आणि जो ग्राहक आहे किंवा सेवा घेणारा आहे, यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. एक नाते निर्माण म्हणजे मनात एक नातं निर्माण होतं. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी असते. म्हणजे जर मला एखादं माझं दुकान वगैरे बाजारात थाटायचं असेल तर प्रामुख्याने मी काय करतो, हे इथे अशा अशा पद्धतीचं दुकान आहे त्याविषयी मी जाहिरात करतो किंवा माहिती पत्रक तिथे चिटकवितो किंवा बॅनर्स वगैरे मी तिथे तिथे फडकवितो किंवा लावलेले असतात. म्हणजे थोडक्यात मी माझी काय करतो आहे, उत्पादनाची जाहिरातच करतो आहे. कशासाठी? नवीन ग्राहक मिळण्यासाठी,
नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी ती पहिली पायरी आहे. माहिती पत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकांकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहिती पत्रक कमी वेळात, म्हणजे जे काही तुम्ही हँडसिल वगैरे म्हणता किंवा पॉम्पलेट्स वगैरे म्हणता, हे कमी खर्चात कमी वेळात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. उदाहरणार्थ, तुम्ही तुम्ही तुमच्याकडे जर समजा न्यूज पेपर वगैरे येत असतील, तर त्या न्यूज पेपरमध्ये कधीतरी एखाद्या वेळी एखादं पॉम्पलेट टाकलेलं असतं बघा, मिळतं तुम्हाला कधीतरी. मग ते एखाद्या कोचिंग क्लासेसचं असेल, कॉम्प्युटर क्लासेसचं असेल, ब्युटी पार्लरचं असेल, साडी सेलचं असेल, कुठल्याही बाबतीतलं असेल. जे काय ते माहिती पत्रक दिलेलं आहे, ते याच्यासाठीच दिलेलं आहे की बाबा ते इतर सर्व लोकांना आमच्या या बाबींविषयी माहिती व्हायला हवी. मग ते काय करतात? अगदी कमी खर्चातला आणि कमी वेळेतला जो काय मार्ग आहे तो अवलंब करतात किंवा अवलंबितात. मग प्रत्येक पेपरमध्ये जर त्यांनी त्यांचं पॉम्पलेट वगैरे दिलं, तर त्यांना प्रत्येक घरोघरी फिरण्याची काही गरज नाही. जो काय पेपरवाला असतो तो त्याची जाहिरात करतो, आणि तुमचा मूळ हेतू साध्य होतो. प्रामुख्याने काय, आमच्याविषयी त्यांना माहिती मिळावी, हा आपला मूळ हेतू आहे. आणि ते जर तुमच्यापर्यंत जर ते पत्रक पोहोचलं तर तुमचा हेतू साध्य होतो. म्हणजेच काय, जे काय तुमचं माहिती पत्रक आहे, कमी वेळात कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचेच कार्य करते. या अगोदर आपणही म्हटलं की जे आपण माहिती पाहतो की नाही, म्हणजे थोडक्यात जाहिरातच पाहतो हो. किंवा जे काही उत्पादक तुम्हाला माहिती देतात की नाही, म्हणजे ती जाहिरातच करतात. माहिती पत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात एक कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता निर्माण होते. उत्कंठा उत्कंठा आणि औत्सुक्य जागे झाले की समजावे माहिती पत्रकाचा हेतू साध्य झालेला आहे. म्हणजे तुमच्या हातात जे काही पत्रक पडता क्षणी जेव्हा तुम्ही त्याच्याकडे आकर्षित झाला, बघूया बघूया काय आहे, कशाची माहिती आहे, आणि जेव्हा तुम्ही वाचायला लागतात नाही का, म्हणजे त्यांचा जो मूळ हेतू आहे की हे पत्रक कोणीतरी वाचावं, तो तिथे साध्य झालेला आहे. बरोबर आहे. आता आपण या माहिती पत्रकाविषयी अजून माहिती पाहणार आहोत की बाबा या माहिती पत्रकाची गरज काय हो बरं. समजा माझ्याकडे उत्पादन आहे आणि मी कुठल्याही प्रकारची जाहिरात केलेलीच नाहीये. मग जर समजा मी मुंबईमध्ये राहत असेल आणि नाशिकच्या लोकांना मुंबईमध्ये अशा अशा प्रकारचं उत्पादन होतं आणि त्याची आपल्याला गरज आहे, ही जर त्यांना माहितीच नसेल, बरोबर आहे, मग ते लोक आपल्याकडे आकर्षित होतील का, किंवा ते आपल्यापर्यंत येतील का? नाही येणार. मग ते जर लोक आपल्यापर्यंत यायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला या माहिती पत्रकाचा किंवा जाहिरातीचा आपल्याला काय घ्यावा लागेल, त्याची जोड आपल्याला घ्यावीच लागेल किंवा त्याचा आपल्याला उपयोग करावाच लागेल. तेव्हाच माझं जे काही उत्पादन आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक माझ्यापर्यंत येतील. मग आपल्याला प्रामुख्याने या माहिती पत्रकाची गरज काय आहे याविषयी अभ्यासायचं आहे. ऐका, माहिती पत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळ फळावळ, म्हणजे जे काही तुमचे फ्रुट्स वगैरे आहेत, कुठे मिळतात, कसे मिळतात, कशा दर्जाचे आहेत, कुठून येतात, याविषयी, त्याचबरोबर भाजीपाला, अगदी फळ फळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या अलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची आवश्यकता भासतेच. म्हणजे अगदी फळभाज्या जरी विकणारा असला, त्या माणसापासून ते लाखो करोडोची काळी बनवणारा एखादा व्यावसायिक असेल, है ना,
या सर्वांना जाहिरातीची गरज भासते. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये म्हणजे लग्नासाठी, फर्निचर, विद्युत उपकरणे, मग टीव्ही असेल, फॅन असेल, मिक्सर असेल, आयरन असेल म्हणजे इस्त्री असेल, हे सगळे विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादीची माहिती पत्रके पाहावयास मिळतात. आता जे आपण इतक्या गोष्टींचा उल्लेख केला याच्याविषयी आपल्याला अनेक ठिकाणी जे काही तुम्ही ज्याला हँडबिल्स किंवा पॉम्पलेट्स म्हणता हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर नाट्यगृहे, सिनेमागृहे, सरकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, तुम्ही बघा ना अनेक भिंतीवरती अनेक क्लासेसच्या जाहिराती असतात की नाही, अनेक शाळेच्या जाहिराती असतात. म्हणजे उद्देश काय की माझ्याकडे ज्या काही सेवा आहेत त्या इतरांना कळल्या पाहिजे. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहिती पत्रकाची गरज असते. तुम्ही बघा जर कधी तुम्ही बँकेत गेला असाल तर बँकेमध्ये एक असा फलक लावलेला असतो, जरा लक्षपूर्वक बघा गेले नसाल आणि कधी जात असाल तर, की तुम्ही जर समजा 1 वर्षासाठी विशिष्ट प्रकारची रक्कम जर तिथे 1 वर्षाच्या कालावधीसाठी ठेवली म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणतात त्याला, तर तुम्हाला किती त्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे. 6 महिन्यासाठी ठेवली तर किती मिळणार आहे, 3 महिन्यासाठी ठेवली तर किती मिळणार आहे, अगदी 15 दिवसासाठी जरी ती रक्कम ठेवली तरी तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे याच्याविषयी संपूर्ण त्याची माहिती पत्रक तिथे लावलेलं असतं. त्याचबरोबर तुम्हाला कार लोन, शैक्षणिक लोन किंवा गृह लोन घरासाठी कशा पद्धतीने मिळेल, कोणाला मिळेल याची संपूर्ण इत्थंभूत माहिती दिलेली असते. आता हे झालं बँकेविषयी. आता थोडक्यात आपण LIC विषयी जर पाहिलं तर जी काय तुम्ही पॉलिसी घेणार आहात ती किती वर्षाची आहे, त्याचा जो काय तुम्ही EMI जो काय तुम्ही हप्ता भरणार आहात, मग तुम्ही मंथली, त्रैमासिक म्हणजे क्वार्टरली है ना, का हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याने, का इयरली वार्षिक तुम्ही भरणार आहात याविषयी इत्थंभूत सर्व माहिती दिली जाते. बरं तुम्ही जी घेणारी पॉलिसी आहे ती कशी आहे, मनी बॅक आहे का, त्याचा कालावधी 10 वर्षाचा आहे का, 20 वर्षाचा आहे का, मग ती कशी ऍक्सिडेंट बेनिफिटेड आहे का, मेडिकल क्लेम्स वगैरे आहे का, मग तुम्ही जी पॉलिसी काढणार आहात ती इंडॉमेंट आहे का मॅरेज आहे वगैरे वगैरे याविषयी इत्थंभूत माहिती या कंपन्यांनी तुम्हाला दिलेली असते. मग बचत गट इत्यादी विषयी माहिती पत्रकाची गरज असते. त्याचबरोबर कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्रे आहेत. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहिती पत्रक आवश्यक ठरते. आता उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो उदाहरण, MSc बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं असेल, बरोबर आहे की नाही. मग जिथे तुम्ही MSc करायला जाता
तिथे मोठा बॅनर्स लावलेला आहे की नाही, आमच्याकडे अशा अशा प्रकारच्या सुविधा आहेत, बरोबर आहे. मग ते शासन मान्य आहेत, मग तुमच्या अनुभवी शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आम्ही त्या बॅचेसचं आयोजन करू शकतो, वगैरे वगैरे. म्हणजे ही सगळी दिलेली तुम्हाला काय ती इत्थंभूत माहिती आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुमची फीस भरणार आहात, ती तुम्ही एका टप्प्यात भरणार आहात की टप्प्याटप्प्याने भरणार आहात, याविषयी तुम्हाला ते सवलत काय काय आहे ही संपूर्ण माहिती दिलेली असते. म्हणून जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते, तिथे तिथे माहिती पत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा, या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील, तिथे माहिती पत्रकाची गरज हमखास असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये माहिती पत्रकाविषयी माहिती घेताना आपण माहिती पत्रकाची प्रस्तावना, माहिती पत्रकाचे स्वरूप आणि माहिती पत्रकाची गरज, या 3 मुद्द्यांचा आपण इत्थंभूतपणे इथे उहापोह केलेला आहे, चर्चा केलेली आहे. जो माहिती पत्रकाचा उर्वरित भाग आहे तो आपण यानंतरच्या तासाला पूर्ण करणार आहोत. तेव्हा आता मी आजचे हे लेक्चर्स किंवा आजचा हा जो तास आहे मी इथेच संपवतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.